पण आता हा जो सगळा टनेल तयार झाला आहे, हा सगळा प्रोजेक्ट तयार झाला आहे, याच्यामधनं येणाऱ्या काळामध्ये हेवी ट्रक आणि कार्स असं सगळं असणार आहे की ह्याला काही वेगळं प्रमाणित असणार आहे कसं? नाही, याच्यामध्ये बघा, आता जेव्हा या टनेलचं डिझाईन केलं किंवा आता टनेलसोबतच आपण जेव्हा पुढे जाऊ, त्या ठिकाणी पण एक मोठा असा केबल स्टे ब्रिज आहे, जो या देशातला एक्सप्रेसवेवरचा सर्वात उंच असा आणि सर्वात जास्त लांबीच्या स्पॅनचा ब्रिज आहे. तो पण ब्रिज आहे आणि पण त्याचं डिझाईन जे आहे, संकल्पन जे आहे, ते हेवी व्हेकलला पण केलेलं आहे. म्हणजे अवजड वाहनं जेवढी रस्त्यावरनं धावतात ती सगळी वाहनं या मिसिंग लिंकवरनं धावू शकतात. तथापि या टनेलमधनं जे काही हायली इन्फ्लेमेबल जे काही तुमचे ज्वालाग्रही अशा पद्धतीचे जे काही इन्फ्लेमेबल जे काही मटेरियल कॅरी करणारे जे काही टँकर्स आहेत त्यांना या टनेलमधनं बंदी घालण्यात येईल. आणि आता त्याचा विचार सुरू आहे. आमच्या हायवे सिक्युरिटी पोलीस आणि RTO यांच्याशी आम्ही विचारविनिमय करून यामध्ये काय म्हणजे रिस्ट्रिक्शन करायची सुरुवातीच्या काळामध्ये याच्यावरती आम्ही चर्चा करू आणि तो निर्णय घेऊ आम्ही ते. पण सर्व प्रकारच्या वाहनाला म्हणजे हा खुला करू शकतो अशा पद्धतीचं संकल्पन या टनेलचं पण आहे आणि व्हायडक्टचं पण आहे.